बिहार निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तज्ञांकडून आपण विश्लेषण करून घेणार आहोत। मात्र सगळ्यात आधी सगळ्यांचं लक्ष असेल ते बिहारमध्ये नेमकं काय घडतंय, सत्ता बदल होणार आहे का बिहारमध्ये, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। या संदर्भात चर्चा करण्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओमध्येही तज्ञ मंडळी दाखल झालेत। सुवर्ण, आपण आपला जे गेस्ट आहेत त्यांची ओळख करून देऊया प्रेक्षकांना। आपल्या स्टुडिओमध्ये सामच्या मुंबईतल्या ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आलेले आहेत, पत्रकार दीपा कदम आलेले आहेत आणि काँग्रेसचे बालाजी गाडे आलेले आहेत। हे तिघही गेस्ट मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। त्याशिवाय आमच्या पुण्याचे दिल्लीचे ब्युरो चीफ सुनील चावके देखील असणार आहेत आणि या सगळ्यांबरोबर आपण बिहार निवडणुकीविषयी विश्लेषण करणार आहोत। अगदी सर्वात आधी मी जाते ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्याकडे। शैलेंद्रजी, सत्ता बदल होईल की मग स्थैर्य येईल, काय नेमकं वाटतंय तुम्हाला? बिहारमध्ये मतदार खूप मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रापर्यंत आला आणि त्याची काही कारणं आहेत की छठ पूजेच्या काळातच मतदान झालेलं आहे। यापूर्वीच्या 2 निवडणुकात दिवाळी होऊन गेल्यानंतर मतदान झालं होतं, काही काळानंतर। म्हणजे स्थलांतरित मजूर खूप होते। हो, त्यामुळे जे लोक, त्याचं कारण असं की आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना म्हणजे बहुतांश लोकांना माहिती असं पण माहीत नसेल त्यांना, छठ पूजा ही फार मोठा धार्मिक उत्सव आहे बिहारमधला। त्याच्यात सूर्याची पूजा केली जाते आणि महाराष्ट्रात किंवा मुंबईत किंवा अन्य भागात देशाचे असलेले सगळे बिहारी हे बिहारकडे पळतात आणि त्यामुळे बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर जे स्थलांतरित बिहारमधून झालेले लोक आहेत ते बिहारमध्ये असतात आणि त्याच काळात निवडणुका झाल्यामुळे यावेळेला मतदान वाढलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये जे घडलं लोकसभेनंतर विधानसभेच्या आधी की ज्या वेळेला लाडकी बहीणसारखी योजना जाहीर केली गेली, हे मध्य प्रदेशमधल्या शिवराज सिंग चौहान यांच्या लाडली बहिणाच्या मॉडेलवरनं महाराष्ट्राने उचललं, ते अन्य राज्यात कॉपी केलं गेलं आणि तीच गोष्ट आता बिहारमध्ये देखील 2 गोष्टी अशा आहेत की नितीश कुमार हे लालू प्रसादांच्या काळातलेच राजकारणी आहेत, जयप्रकाश नारायणांचे शिष्य आहेत आणि ॲव्हरेज म्हणजे साधारणपणे बिहारमधले जी माणसं, म्हणजे मी सर्वसामान्य माणूस म्हणतो बिहारमधला, की जो देशातल्या इतर भागापेक्षा उत्तर प्रदेश बिहारमधला माणूस राजकीयदृष्ट्या जास्ती सजग आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे। कारण बिहारमध्ये यापूर्वी म्हणजे दिल्लीच्या वास्तव्यामध्ये बिहारच्या निवडणुकीसाठी गेल्यावर किंवा अन्य कारणासाठी गेल्यानंतर बिहारमधला सर्वसामान्य माणूस राजकीयदृष्ट्या जितका सजग असतो तितका महाराष्ट्रातला सगळीकडचा माणूस दिसणार नाही, म्हणजे विदर्भातला जेवढा असतो तेवढा पश्चिम महाराष्ट्रातला दिसत नाही। आणि त्यामुळे आत्ता बिहारमध्ये नितीश कुमार हे लालू प्रसादांच्या काळातलेच राजकारणी आहेत आणि ते गेली 20 वर्ष सत्तेवर आहेत। तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने देखील केलं आहे की जर एकूण लोकसंख्येमध्ये जर 50% महिला असतील तर त्या निग्लेक्टेड लॉट असतील किंवा इग्नोर्ड लॉट असतील तर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर किमान निम्मी लोकसंख्या आपण ॲड्रेस करतो एकूण लोकसंख्येपैकी आणि मतदारांमध्ये निम्म्या महिला आहेतच। त्यामुळे महिला सेंट्रिक धोरणं, महिला सेंट्रिक काही गोष्टी करणं, म्हणजे जसं शरद पवार मुख्यमंत्री असताना महिला धोरण आणलं, म्हणजे राजीव गांधींनी आणलं केंद्रात, त्याची कॉपी शरद पवारांनी केली, ते श्रेय लाटतात परंतु ते केंद्रात राजीव गांधींनी आणलं होतं। तर महिला धोरण आणल्याचा एक फायदा होतो का, तो 100% होतो। तर तसं बिहारमध्ये नितीश कुमार हे अतिशय चाणाक्ष राजकारणी आहेत आणि त्यांच्याबरोबर मोदी पण आहेत। त्यामुळे आत्ताच्या महिलांना 10,000 रुपये त्यांनी जाहीर केले उद्योगासाठी, तर हे खरं तर 80 कोटी लोकांना फुकट धान्य किंवा 10,000 रुपये महिलांच्या खात्यात टाकणं हा तशा अर्थाने लाचेचा प्रकार किंवा भ्रष्टाचाराचा प्रकार म्हणायला पाहिजे, मतदारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलेली लाचच म्हणायला पाहिजे। अगदी बरोबर आहे। परंतु राजकारणात सगळं क्षम्य असतं या नात्याने, जसं महाराष्ट्रातही लाडकी बहीण दिलं, कारण एकूण बजेट त्यांनाच करायचं मॅनेज, ते निवडणुकीच्या पूर्वी केलंय, पण ती एक प्रकारे लाच आहे, तरी देखील त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसेल असं दिसतंय। आणि छठ पूजेसाठी आलेले स्थलांतरित हे 2 मोठे फॅक्टर या निवडणुकीत, बाकी आपण पुढे चर्चा करू।